ठीक आहे. 6 अमोघी. आवाज येते? ओके, ठीक आहे. तर बघा आपल्याला पाढे तयार करायचे आहेत. ठीक आहे शुभ्रा. ओके. शुभ्रा, आपण काल झालेलंच परत थोडस आज रिव्हिजन करूया, कारण काही जण नवीन आले, जसे की प्रज्ञाला कळालेलं नाहीये. तर बरेच जण नवीन आलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण रिव्हिजन घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा, पाढे तुम्हाला 1 ते 10 पर्यंत येणं गरजेचं आहे. ठीक आहे. 1 ते 10 पर्यंत तुम्हाला काय पाढे येणं गरजेचं आहे, आणि सगळ्यांनाच येतात पाढे. ठीक आहे. तुम्ही 1ली ते 3री पर्यंत एवढं तर शिकणारच आहे. ठीक आहे. 3रीला जरी असेल तरी एवढं तर तुम्ही शिकलात. ठीक आहे. एवढं तर तुम्ही शिकलात. तर मग आता बघा, आपल्याला पाढे पुढचे कसे तयार करायचे, एकदम सोप्या पद्धतीने आपण पाढे तयार करूया. ठीक आहे. बघा कशा पद्धतीने, बघा आता तुम्हाला काय करायचं, सिंपल 11चा पाढा तर सगळ्यांनाच पाठ असतो, बरोबर. 11चा पाढा तर सगळ्यांनाच पाठ असतो. तर आपण काय 11 पासून ते आपण 99 आहे बघा, 10 ते आपण 99 पर्यंत पाढे तयार करू शकतो. किती? 99 पर्यंत, बरोबर. 99 पर्यंत. पण तुम्ही कुठलाही पाढा असू द्या, मधला आतमधला काढाल. आणि पाढे काय इम्पॉर्टंट आहेत बरं, आपण स्टार्टिंगला पाढेच का घेतोय, का चालू केलं? आपल्याला गुणाकारासाठी पाढे लागतात, आपल्याला भागाकारासाठी पाढे लागतात, बेरीज आणि वजाबाकीसाठी लागत नाही, बरं का. ठीक आहे. बेरीज आणि वजाबाकीसाठी काय लागत नाही, बरं का. म्हणून आपला मूळ पाया म्हणजे आपल्याला पाढे आले पाहिजे, बरोबर. त्यासाठी आपण पाढे पहिले घेऊया. ठीक आहे. चला, आता पाढे बघा तयार करते वेळेस तुम्हाला 1 ते 10 पर्यंत पाढे आले पाहिजे, आणि येतात तुम्हाला. मला माहिती आहे तुम्ही हुशार आहात, तुम्हाला 1 ते 10 पर्यंत पाढे येतात, असं मी गृहीत धरतो. आणि बाकीचे पाढे कसे तयार करायचे, आपण काय रट्टा मारायचा नाही. आणि आपल्याला कुठलंही गणित असेल तर सरळ पाढा आपल्याला लगेच तयार करता आला पाहिजे. तो पाढा बघायचा, इकडे गणित सॉल्व्ह करायचं, सिंपल सिंपल. आता बघा आपल्याला काय करायचं, 11चा पाढा तयार करायचा, समजा 11चा. ठीक आहे. पहिलं 1चा पाढा तर तुम्हाला माहिती आहे. 1चा पाढा म्हणजे कसं हो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. सिंपल. ठीक आहे. आता मग 11चा पाढा तयार करायचा. ठीक आहे. बघा आता 11चा पाढा तयार करायचा. 11 असा असते. 11ची ओळख आहे ना सगळ्यांना, 11ची ओळख आहे सगळ्यांना. ठीक आहे. 11 तर सगळ्यांना माहिती आहे, हे तर ओळखता आलं पाहिजे, बरं का. मग 11चा 1 आणि ह्याचा 1, बरं का. हे 2 झाले. या 1चा पाढा म्हणा आणि या 1चा पाढा म्हणा. सिंपल सिंपल. मग आता 1चा पाढा जर म्हणला तर तुम्ही 1 1 1 1 2 2 1 3 3 1 4 4 1 5 5 1 6 6 1 7 7 1 8 8 1 9 9 1 10 10. आता सिंपल आहे, आता पण सेमच आहे पाढा. असं करा, सिंपल पाढा पाढा सेम करा. तर ठीक आहे, सेम लिहितोय बघा जशाचा तसा. ठीक आहे. जशाचा तसा लिहिला. आता बघा काहीच अवघड नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, सिंपल बघा, दिसते का? एक मिनिट, व्यवस्थित लिहितो मी, मग तुम्हाला कळेल. ठीक आहे. आता आता इथं पूर्ण वन आपलं एक, आता सगळे एक डिजिट मध्ये आहेत, म्हणजे एक अंक इथे, एक अंक इथे, का इथे एक अंक इथे, इथे एक अंक इथे, इथे एक अंक इथे, इथे एक अंक इथे, इथं पण अंक इथे एक एक आहेत, दोन्हीकडे एक एक आहेत, पण इथं 2 अंक आहेत. ठीक आहे. मग अशा वेळेस दोन्हीकडे एक एक अंक असेल तर जशाच तसं लिहायचं, एक आणि एक जोडून लिहायचं. इथं सेम आहे, जोडून लिहा. 22 झाले, जोडून लिहा. एक एक अंक आहे तर जोडून लिहायचं. ठीक आहे. 44 जोडून लिहा. 55 जोडून लिहा. 66 जोडून लिहा. 77 जोडून लिहा. 88 जोडून लिहा. 99 जोडून लिहा. आता मोठा प्रश्न आला, ह्याला जोडून लिहिलं तर जास्त होते ना बाळांनो? 1010 होते. तसं करायचं नाही. जोडून लिहायचं का नाही? प्रज्ञा काय करायचं, जो एकक स्थानचा अंक आहे का, एकक स्थान, एकक स्थान कळतंय का? एकक, दशक, शतक, हजार असं समजते. जो आहे एकक स्थानचा हा 0 इथं लिहिला. ठीक आहे. बघ बाळा, हा 1 आहे आणि ह्या दोघांची ऍडिशन करायची. हा 1 आणि ह्या 10ची ऍडिशन करा. किती झाले मग? 10 प्लस जर 1 केला बाळा, तुझं किती उत्तर आलं? 11. म्हणजे इथं 11 कर. झाला का पाढा तयार? झाला का 11चा? प्रज्ञा, झाला 11चा पाढा? चल चॅट बॉक्स मध्ये टाक. कळालं कसं तयार करायचं? कळालं का प्रज्ञा? ठीक आहे. हो म्हणणं आता मला दिसलं थोडस. ठीक आहे. चला हो म्हटले. तसंच बघा आता 12चा करू. ठीक आहे. आपण 12चा तयार करू. ठीक आहे. बघा आता 11 सगळ्यांना समजला, मग 12. 12 सगळ्यांना ओळखू येतात का? ओळखता का याला? 1 आणि 2, बरं का. हे दोघं जोडून आहेत, मी 12 म्हणतो याला, बरं का. मग 12चा इथं 1 आहे, 1चा पाढा म्हणा, आणि हे 2 आहे, इथं 2चा पाढा. ठीक आहे. बघा सिंपल करू, बघा सिंपल रीतीनं आपण पाढे तयार करूया. बघा मग 1चा पाढा तुम्हाला तर माहिती आहे, 1 2 इथं 3 येईल, 4 5 6 7 8
9 10 10 पर्यंत लिहून टाका. 1चा पाढा. आता 2चा पाढा सगळ्यांना पाठ आहे, प्रज्ञाला पाठच आहे. बे एक बे बेदोनी 4, बे त्रिक 6, बे चोक 8, बे पंचे 10, बे सख्खे 12, बे साती 14, बे आठी 16, 92 18, बे दाही 20. आता बघा, आता जिथं जिथं 2-2 डिजिट आले तिथं काय करायचं तुम्हाला सांगितलं. एकक स्थानचा अंक जशाचा तसा लिहायचा, दशक स्थानचा आहे तो पुढच्या अंकासंग ऍड बेरीज करायची, ऍड करायचं, ऍड म्हणजे मिळवायचं त्याच्या. ठीक आहे. बघा आता हे दोघं एक एकच आहेत, एक एक आहेत ना, डबल आहेत का? एक म्हणजे एक एक म्हणजे एक, हे बघा हे एक अंक आहे आणि एक अंक आहे, मग जशा तसं 12 लिहा. हे पण एक एक आहेत, चला 24 लिहा. हे झाले 36, कळालं? हे झाले 48, कळालं? हा. आता बघा थांबा, आता इथं थांबून घ्या. इथं 2 डिजिट आले का नाही? बघा 2 अंक आले का नाही? बघा 2 अंक आले तर हा एकक स्थानचा 0 इथे लिहितोय मी. ठीक आहे. आणि ह्या दोघांची बेरीज करा. कोणाची? हा 1 आणि या 5 ची बेरीज करा. बेरीज केला तर किती होते? 5 आणि 1 6, 60 झाले. 60 झाले. तसंच आता हे 2 जशा तसं लिहा, ह्या दोघांची बेरीज करा. किती झाले? 6 आणि 1 7. ठीक आहे. आता 4 जशा तसं लिहा आणि 7 आणि 1 8. ठीक आहे. चला, ठीक आहे. चला, कळलं का? आता बघा परत, आता एकक स्थानचा हा 6 जशा तसं लिहिलं आणि ह्या दोघांची बेरीज करा. हे 9 झाली. ठीक आहे. हा 8 इथं लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर 9 आणि 1 ची बेरीज करा. किती झाले? 10. आता परत हा 0 एकक स्थानचा जशा तसं लिहा आणि 10 प्लस 2 करा. किती झाले? 12. आहे का नाही रे सिंपल? आहे का नाही? झाला का 12चा पाढा तयार? चला, कोणाला समजलं नाही बघा, आणि कोणाला समज काय केलं? 4 आणि 1 ची आपण काय केलं? ऍडिशन केली, बरोबर? 4 आणि 1 ची ऍडिशन केली, बरोबर का? 52 झालं. ओके, ठीक आहे. पुढं पुढे 5 युनिट टेस्टला लिहायचा. हा, युनिट प्लेसला लिहिला. ओके, म्हणजे जसा तसा. आणि या दोघांची ऍडिशन करूया. 5 प्लस 1 टोटल किती? 6 ना. ओके, देन काय करायचं? 8 आहे युनिट प्लेसचा, 8 ऍज इट इज. ओके, मग 6 प्लस 1 इज इक्वल टू 7. ओके, चला, देन 1 ऍज इट इज. 7 प्लस 2 9. ओके, चला, इथं काय झालं? 4 ऍज इट इज. 8 प्लस 2 10. ओके, 7 ऍज इट इज. 9 प्लस 2 11. 0 ऍज इट इज. 10 प्लस 3 13. झाला. रेडी झाला का? रेडी झाला का नाही? सोपं आहे का नाही प्रज्ञा? हो. हा, आता काढशील ना? कुठलाही पाठ जमेल का नाही तुला? हो. चल बरं, आता मला सांग बरं तू. आता सांगशील मला कितीचा? हा, चल, 22चा सांग बरं. नाही, 24चा सांग. 24चा. 24चा सांग आता. 24चा कोण सांगेल? थांबा 1 मिनिट. तू थांब बाळा, आता दुसऱ्याला विचारू आपण. ठीक आहे. बेग बे 10, बेग बे बेदनी 4, बेत्रिक 6, बेचोक 8, 8, बेपंचे 10. पंचे 10, बेसक हा, 12, बेसाती बेसाती 14, 14, बेआठी बेआठी 16, 16, बेनवे 18, 92. हा, 92 20. बेदहे 20. हा, 4 दुनी 8. 4 1 4, 4 1 4, 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 इन 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. चला, करा तयार. होतो का पाडा तयार? बघा बरं. चला, आवाज येतोय कोणाचा आहे? थांबा, प्रज्ञाचा आवाज चालू आहे वाटते. पहिले 24 लिहायचा. थांबा थांबा, प्रज्ञाला मला म्यूट करावं लागेल. प्रज्ञाचा आवाज येतोय. हा, थांबा. हा, पुढे बोला. 24 हम्म 48 ओके. 72. हा, सांगा ना. 2 जशा तसं लिहा. सर या दोघांची ऍडिशन करा असं सांगा ना बाळा. बाकीचं सर कळलं 6 पाहिजे ना. जसं लिहा आणि 8 अधिक 1 करा 9. ओके, असं सांगायचं. ठीक आहे. 8 9. आता म्हणजे तू शिकवायला पाहिजे सगळीकडे. ठीक आहे. हा, चला, हे 0 सर जशा तसं लिहू. तसा लिहायचा. 10 अधिक 2 12. हे दोघांची बेरीज केलं बाळांनो. 10 अधिक 12 झाले. ठीक आहे. चला, 4 जशा तसा.
तसाच आणि 12 अधिक 2 14. ओके, हे झाले 14. ओके, पुढं 8 तसाचा तसा आणि 14 अधिक 2 16. 16. ओके, बरोबर. हा 2 जशा तसं लिहा. 16 अधिक 3 19. 19. ओके, त्याच्यानंतर हे 6 10 जशा तसाचा तसं. तसा 18 अधिक 3 21. ओके, नंतर 0 जशा तसाचा तसं. तसा 20 अधिक 4 24. चला, पाडा झाला तयार 24चा. झाला, कळालं सगळ्यांना. बघा, एकदम सिंपल आहे, काहीच करायचं नाही. 2 डिजिटचा पाडा तुम्ही कुठल्याही रीतीने काढू शकता, एकदम सोप्या पद्धतीने काढू शकता. एकदम सिंपल आहे. पहिलं काय करायचं, युनिट प्लसला 4 आहे आणि एकक स्थानी 4 आहे, दशक स्थानी 2 आहे. दोघाचाही टेबल आपल्याला येतोय. 1 ते 10 पर्यंत टेबल येणं आवश्यकच आहे. हेच आलं म्हणजे तुम्हाला पाडे कुठलेही म्हणजे 10 ते 99 पर्यंतचे पाडे तुम्ही इझिली तुम्ही काढू शकता. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. ठीक आहे, चला, कळालं सगळ्यांना. चला, चॅट बॉक्स मध्ये टाकायचं करायचं आहे तनिष्का. तर कसं तयार करूया, चला बोला. विचार करायचा नाही. हे 2 दिसते, 1 दिसते, दोघाचा टेबल आला पाहिजे. 2 चा टेबल आणि 1 चा टेबल. ठीक आहे, हा बोला. 2 चा टेबल 2 1 जा 2 2 2 जा 4 2 2 जा 4 2 6 3 6 2 4 8. जा 2 हा, 5 जा 2 10 5 जा 10. 2 6 जा 12 12. 2 2 7 7 जा 14. 2 8 जा 16 हम्म, 2 9 जा 18 ओके. 2 2 10 10 जा जा 20. 20. हा, 1 चा 1 2 3 4 लिहून टाक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, आता काय करावं लागेल मग तनिष्का? सर मी नाही शिकलेली. चल, आवाज येतोय, बंद कर तुझा माईक, बंद कर. आता मी तुला सांगतो तनिष्का, आवाज येते तुझा. ठीक आहे, बघा आता काय करायचं. इथं हा युनिट प्लेस आहे आणि हा पण एक 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 आहे, म्हणजे जसं तसं लिहायचं. ठीक आहे, चला, एक एक म्हणजे बघा, आता इथं पण एक अंक आहे, इथे एक अंक आहे, जोडीने लिहून टाका सरळ सरळ. इथं पण एक एक आहे, जोडीने लिहिलं. यांना दोघाला जोडीने लिहा, हे पण दोघांना जोडीने लिहा. आता इथं युनिट प्लेसचा हा एक जशा तसा 5 लिहायचा आणि हा 10 जशा तसं लिहून टाका. ठीक आहे, हा युनिट प्लेसचा 6 जशा तसं लिहा. याची ऍडिशन म्हणजे 12ला 12च आहे. ठीक आहे, ऍडिशन करायचं, जशा तसं लिहून टाकायचं. जर जर तुमचा जर 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 तुमचा इथं ह्या जो 21 म्हणजे 1च्या टेबलमध्ये जर डबल अंक आला, म्हणजे डबल डबल अंक आला, म्हणजे 2 डिजिट आला, तर जो आहे तो दशक स्थानचा तो ऍड करायचा त्याच्यात. ठीक आहे, काय करायचं, ऍड करायचं. कळालं? तर बघा, आता हे तशाच तसं लिहा. हे 7 आहे ना, ऍज इट इज लिहा. आणि हे 14 जशाच तसं लिहा. हे 8 जशाच तसं, हे 16 जशाच तसं लिहा. हे 9 जशाच तसं आणि हे 18 ऍज इट इज लिहा. आणि बघा, शेवटी उरलेला हा 0. आणि आता काय करावं लागेल, एकक स्थानी कोण आहे, 0 आहे. आणि या दोघांची ऍडिशन 21 प्लस करा 1 की झालं 21. चला, झाला का नाही 21चा पाडा? चला, 21चा पाडा झाला का नाही? चला बोला. 21चा पाडा झाला का नाही? चला बोल लवकर. समजलं का सगळ्यांना? चला, 21 एक 21, 21 दोन्ही 42, 21 त्रिक 63, 21 चौक 84, 21 पाचा 105, 21 सका 126, 21 सात 147, 21 आठ 168, 21 9 189 आणि 21 10 210. आलं का? आहे ना सिंपल? चला, आहे का नाही सिंपल? बोला लवकर, बोला सिंपल आहे का नाही बाळांनो? चला, ओके, एकदम सिंपल आहे. सगळ्यांनाच आलं पाहिजे. आता तुम्ही कुठलाही पाडा तयार करू शकता. बघा, आता वाटल्यास 99चा तुम्ही कॅल्क्युलेटर घ्या, 99चा सुद्धा तुम्ही तयार करू शकता. तुम्ही म्हणाल ते करू शकता. बघा, तुम्हाला लय जणाला 19चा पाडा अवघड जातो, तर 19चा तयार करून बघू. चला, काय हरकत नाही 19चा. ठीक आहे, 19चा. आता आहे का नाही सिंपल? पहिले काय करा, मला मनस्वी सांगणार आहे. ठीक आहे, मनस्वी सांगणार आहे. ओके, ठीक आहे, ठीक आहे. मनस्वी कुठे आहे? चला, मनस्वी सांग. मनस्वी, मनस्वी, यस सर. झोपते का तू? झोपीत असते का? कधी पण विचारलं तर वेळ लागतो तुला. हम्म, नो सर. चला सांगा मग आता उत्तर.
चला उत्तर सांगा. हा बोला मनस्वी. अरे रे 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 रे, प्रज्ञा सांगा लागली. मनस्वी, तुला अनम्यूट करतो परत, ठीक आहे. हा मनस्वी बोल. मनस्वी, अरे मनस्वी. चला, मनस्वी काय बोलायला रिकामी नाहीये. चला, 19चा पाढा मला सहानवी सांगणार आहे, ठीक आहे. 19चा पाढा सहानवी सांगतोय की, ठीक आहे. सहानवीला अनम्यूट करतोय. सहानवीला अनम्यूट करतोय. सगळ्यांना कसं शिकलं, सगळ्यांना आलं पाहिजे, ठीक आहे. एक सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. आता आपण वर्ग शिकूया, ठीक आहे. टाइम अजून आपला अर्धा तास आहे. हा चला बोला. तर पहिले एकचा टेबल लिहूया. चला पहिले काय करू, एकचा टेबल लिहू का दोनचा? सर एकचा. चला एकचा टेबल. थांबा 1 मिनिट, आवाज कोणाचा येतोय मधीच? थांबा 1 मिनिट, कोण आहे? हा ठीक आहे, सानवीच बोलते. ओके ठीक आहे. चल सानवी बोल रे, काय करावं लागेल? 1 2 3 तर 19चा 4, पाढा येते ना? सॉरी 19 आहे ना, सॉरी 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 19 आहे ना. ओके ठीक आहे. एकचा पाढा बघितला. ओके नंतर 9चा ना. चला बोला. 1 2 2 3 4 5 6 5 6 7 7 8 8 9 आणि 9 10. 10 चला 9 2 18. 9 त्रिक 27 9 चौक 36 9 हा 45 9 सकट 54 हम्म 9 7 63 हम्म 9 72 9 9 81 9 9 81 पुढं. 9 10 90. वा. चला आता काय करूया आपण, काय करावं लागेल आता पुढं बोला. तर त्याच्यानंतर 2 आणि 1 ची बेरीज. ए जशा तसं लिहू का 19? हो सर हो. हे काय खाल्ल्या होत्या का तुम्ही? खाऊ नका. हा बोला. तर 8 2 जशा तसं. 1 ची बेरीज 3 2 आणि 1 ची बेरीज करा म्हणजे किती झाले? 3 3 झाले. आणि पुढे 8 लिहायचं. हे 7 जशाचं तसं, या दोघांची ऍडिशन किती झालं? 5. ओके पुढं 6 जशा तसा, 4 आणि या 3 दोघांची बेरीज 7 ऍडिशन. ओके हे 5 जशाचं तसं, या 5 आणि दोघांची 7 बेरीज ऍडिशन 9. हे 4 6 जशात तसं, दोघांची ऍडिशन. 11 हे 3 जशाचं तसं, दोघांची ऍडिशन. 13 2 जशाचं तसं, दोघांची ऍडिशन. 15 ही 1 जशाचं तसं, दोघांची ऍडिशन. 17 0 जशाचं तसं, दोघांची ऍडिशन. 19. ओके झाला का पाढा तयार? चला झाला का 19चा पाढा? ओके हो सर. सगळ्या अशा पद्धतीने काढता आले पाहिजे. तुम्हाला काही गरज नाही, तुम्हाला उजळणी घ्यायची गरज नाही, काय नाही. एकदम सिंपल 10 पर्यंत पाढे पाठ करा आणि बाकीचे पाढे तुमच्या मनाने काढू शकता. प्रॅक्टिस करायची. बघा आज काय करायचं सगळ्यांनी, बघा आज काय करायचं बघा. आता वर्ग घेणार आहे बरं का, आता वर्ग घेणार आहे, ठीक आहे. आता वर्ग घेणार आहे, ठीक आहे. बाकीचे वर्ग काढायचे मी शिकवतो, ठीक आहे. आता वर्ग घेणार आहे, लक्षात असू द्या. आता काय करायचं तुम्हाला सांगतो, एक होमवर्क म्हणून पाठवायचं. प्रज्ञा होमवर्क म्हणून पाठवायचं. काय करायचं प्रज्ञा बघ बाळा, 1 ते सॉरी 1 ते नाही सॉरी 10 पासून, सॉरी 10 नाही 11 ते 30 पर्यंत विथ आपण जसं ट्रिक केलं ना तसंच काढून तुम्हाला पाढे पाठवायचे. लिहून नाही, असं टेबल काढून असं नाही. हा ऍडिशन केली सर, असं ऍडिशन. समजा आता काय आपण काय केलं तर 38 आहे समजा, आपण काय केलं असं 18 आहे समजा. ऍडिशन असं कॅल्क्युलेशन दिसलं पाहिजे. 8 दिसत तसं, या दोघांची ऍडिशन म्हणजे 48 असं तुला कॅल्क्युलेशन दिसलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं प्रज्ञा तुझ्यासाठी होमवर्क आज सगळ्यांना जे काही नवीन आहेत, प्रज्ञा तनिष्का अजून जे काही नवीन आहेत, कोण कोण आहेत बघा, त्यांनी सगळ्यांनी काय करायचं, मला होमवर्क ऍज अ होमवर्क म्हणून काय करायचं आहे, 11 ते 30 पर्यंत पाढे व्यवस्थित आणि एकदम छान अक्षरात काय करायचंय मला सेंड करायचं, ठीक आहे. व्यवस्थित सेंड करायचं. जर तुम्हाला ग्रुपला जर असले माझ्या नंबरला सेंड करा, मी खास करून बघणार आहे. उद्या तुमचं ते जे कोणी सेंड केलं ते होमवर्क सुद्धा दाखवणार आहे. इथं स्क्रीनवर दाखवतो. 96 23 74 70 15, ठीक आहे. चला लवकर स्क्रीनशॉट मारा. मला होमवर्क पाठवायचंच आहे, होमवर्क पाठवायचं कंपल्सरी. नवीन जे स्टुडंट आहेत होमवर्क पाठवायचं व्यवस्थित टाकायचं. पाठवशील ना? चला ओके. आता बघा वर्ग
आता वर्गाच्या ट्रिक आपण एकदम छान पद्धतीने शिकूया. ठीक आहे, एकदम छान. तुम्ही म्हणशाल की अरे वा काय मस्त आहे सर, एकदम इझी आहे. बघा काय करायचं आहे, वर्ग वर्ग जेव्हा काढतोय आपण, लक्षात असू द्या, वर्ग आपण याला स्क्वेअर म्हणतोय. ठीक आहे, बघा स्क्वेअर म्हणतोय. आता काय करायचं, वर्ग जेव्हा काढतोय तेव्हा आपल्याला 1 ते 10 पर्यंतचे वर्ग तर ऍटलिस्ट माहित पाहिजे. बरोबर, 1 ते 10 पर्यंत. बाकीचे मी करून देतो तुम्हाला. ठीक आहे, बाकीचे मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने काढायचं, तुम्ही विसरणार नाही असं सांगतो. बघा मग आपल्याला हे सगळे वर्ग माहिती पाहिजे, 1 ते 10 पर्यंतचे सगळ्यांना माहिती पाहिजे. आणि सगळ्यांना माहित पण आहेत बाळांनो. तुम्ही हुशार आहात, मला माहिती आहे. तुम्ही हुशार आहात, मला माहिती आहे. चला, कोण सांगणार 1 ते 10 पर्यंत? एवढे सांगा, माझ्यावर उपकार करा, एवढेशे कराल ना. चला, माझ्यासाठी थोडीशी हेल्प करा मला. कोण करणार? हे 1 ते 10 पर्यंत सगळ्यांना आली पाहिजे. ठीक आहे, 1 ते 10 पर्यंत सगळ्यांना येतो. तर मी काय करतो, शुभ्रा सांगते. अरे शुभ्रा थांब, मीच लिहितो. बे म्हणजे काय केलं आपण, 1 गुणिले 1 केलं म्हणजे काय झालं, वर्ग आला. ठीक आहे, 1चा वर्ग. 2चा वर्ग 2 गुणिले 2 करा, 4 येतो. ठीक आहे, 3चा वर्ग 3 गुणिले 3 म्हणजे 9. 4चा वर्ग 4 गुणिले 4 म्हणजे 4 चोक 16. 5चा वर्ग 5 गुणिले 5 करतोय म्हणजे 5 5 25. म्हणजे 6चा वर्ग 6 गुणिले 6 करतो, 6 6 36. 7चा वर्ग 7 गुणिले 7 करतो, 7 7 49. 8चा वर्ग काय करतो, 8 8 64. 9चा, अरे शेपूट किती लांब झालं रे. हा, 9चा वर्ग 9 गुणिले 9, 9 9 81. 10चा वर्ग 10 गुणिले 10, 10 10 100. हे अशा पद्धतीनं वर्ग आपण तयार करतो. तर बघा आता हे तर वर्ग सगळ्यांना जमतात, बरोबर, सगळ्यांना 10 पर्यंत येतात. मग आता बघा, आता 3 टाईप मध्ये आपण शिकून घेऊ. ठीक आहे, 3 टाईप मध्ये वर्ग शिकू. बघा पहिला टाईप, आता जे काही काल होते तरी पण बघायचं, कारण काही नवीन आहेत त्याच्यामुळं. बघा टाईप पहिला आपण बघूया. बघा प्रकार आपण पहिला बघूया, टाईप 1 बघूया. आता काय करायचं, जिथे शून्य असेल, एकक स्थानी शून्य असेल युनिट प्लेसला, म्हणजे जसं की बघा युनिट प्लेसला शून्य जर असेल तर बघा, जसं की बघा काय, जसं की 10चा वर्ग कसा काढायचा, 20चा वर्ग कसा काढायचा. ठीक आहे, मग 10चा वर्ग कसा काढायचा, 20चा वर्ग, त्याच्यानंतर 30चा वर्ग कसा काढायचा, 40चा वर्ग कसा काढायचा, त्याच्यानंतर 50चा वर्ग कसा काढायचा, 60चा वर्ग कसा काढायचा, 70चा वर्ग कसा काढायचा, 80चा वर्ग कसा काढायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे लिहितो 90चा वर्ग कसा काढायचा, 100चा वर्ग कसा काढायचा, त्याच्यानंतर 200चा वर्ग कसा काढायचा, 300चा वर्ग कसा काढायचा. हे सिंपल आहे बाळांनो, ह्याला घाबरायचंच काम नाही. 400चा वर्ग कसा काढायचा, 500चा वर्ग कसं काढायचं, घाबरायचं काम नाही. बघा आता तुम्ही म्हणशाल सर हे काय सोपं आहे, एकदम सोपं आहे म्हणशाल. हा बघा आता टाईप कसं करायचं, सिंपल. आता तुम्हाला पाठ आहेत ना, 1 ते 10 पाठ, असे पाठ असणं गरजेचंच आहे. हा बघा, पाठ असणं गरजेचं आहे. आता काय करायचं बघा, आता तुम्हाला काहीच करायचं नाही. बघा इथं 10 दिसते, हा 10 दिसते, असं 10 दिसते तुम्हाला, बरं का, 10 दिसते. हा, 1 0 आहे, इथं 1 आहे. मग 1चा वर्ग तुम्हाला माहिती आहे बाळांनो, 1चा वर्ग 1, बरोबर, आपण करतो ना बाळा, 1 गुणिले 1, 1चा वर्ग 1. ठीक आहे, बघा तसंच 1चा वर्ग 1. आता इथे शून्य आहे ना, 1 0 आहे, 1 0 आहे तर आपल्याला 2 शून्य द्यायचे. काय करायचे, इथं 1 0 असेल तर बघा, आता मी काय करतो बघा, 1 0 दिसते ना इथं, 1 0 असेल तर 2, आणि 2 0 असेल तर 4 शून्य द्यायचं. काय करायचं, 4 0. बघा बघा आता आपण तेच अप्लाय करू, ट्रिक आपण तेच अप्लाय करू. बघा आता काय करूया, 1 0 आहे, 2 0 दिला. बघा 10 गुणिले 10 करा, तुमचं उत्तर 100 येतोय. बघा मी दाखवतो, 10 गुणिले 10 करा, गुणाकार येतोय. आता बघा 10 गुणिले 10, आता काय करायचं, शून्याने शून्याला गुणा, शून्य येतो. या शून्याने 1ला गुणा, शून्य. शून्याने कोणत्याही संख्येला गुणा, शून्यच येते, एवढं लक्षात असू द्या. आपण इथं प्लस करतो किंवा जागा स्पेस सोडतो, पुढे लिहितो, किंवा आपण प्लस देऊया. मग 1 0 0, 1 1 1. बघा झालं 0 0 0, आलं का 100 आलं. ठीक आहे, अशाच पद्धतीनं बघा. आता काय करायचं बघा, सिंपल. अजून तुम्हाला एक ट्रिक सांगू का बरं, जाऊ द्या. हे 10 गुणिले 10 कसं करायचं अजून सांगतो बघा. हे 2 शून्य दिसतात, हा शून्य हा शून्य, हे 2 शून्य अशी लावायची आणि या दोघांचा गुणाकार करायचा, झालं. हे असंही करू शकतो, म्हणजे ट्रिक अशा पद्धतीने करू शकतो. बघा ठीक आहे, चला आता बघा पुढं. आता हे 20 आहे ना, आता 20 आहे, हे 2चा वर्ग तुम्हाला माहिती आहे 4, 1 शून्य दिसला म्हणून 2 शून्य लावले, सिंपल. बघा इथं 1 शून्य आहे, 2 शून्य लावलं, आणि 3चा वर्ग केला 9, झालं. झालं का नाही. 4चा वर्ग किती बाळांनो, 16. इथे 1 शून्य आहे तर 2 शून्य द्या,
चला पुढचं मला प्रज्ञा सांगणार आहे. काय करावं लागेल प्रज्ञा आता इथं? चला प्रज्ञा सांगणार आहे मला. ओके प्रज्ञा कुठे आहे? ओके प्रज्ञा, ओके ठीक आहे. प्रज्ञा कुठे आहे? अरे वा प्रज्ञा बोल बाळा. हा आता काय करू बाळा मी? 50चा वर्ग काढायचे. बोल प्रज्ञा. 50 काय बाळा? 50 गुणिले 50. हा 50 गुणिले 50. आपण ट्रिक करायची आपल्याला. ट्रिक न सांग ना, ट्रिक न सांग ना बाळा, ट्रिक न सांग ना. आम्ही काय म्हणले 50 गुणिले 50 आपण करतोय बाळा, बरोबर. आपण ट्रिक शिकलो ना बाळा. मी काय म्हणलं याचा वर्ग कर 5चा. 5चा वर्ग 25 तुला माहिती आहे ना बाळा. आणि 0 1 0 आपण काय करायचं 2 0 लावायचे. तुला असं सांगितलं. तुला आपण ट्रिक शिकतोय हे आपण गाढव काम करायचं ना, ट्रिक ना आपण सॉल्व्ह करायचं. कळलं का? टाइम घालवायचं. काय करशील मग? इथे 1 0 दिसते प्रज्ञा, 2 0 दे. मग 5चा वर्ग तुला माहिती आहे ना बाळा 25. मग मला सांग तुला टाइम जातो का नाही बरं? 50 गुणिले 50 करायला टाइम जातो का नाही बाळा? टाइम गेला नाही पाहिजे त्यासाठी शिकवतो. मनस्वी चार्ट बंद कर बाळा. मी हे का सांगतोय? तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला येतंय गुणाकार. 50 गुणिले 50 तर तुम्हाला येतंय, पण हे का सांगतोय? लगेच उत्तर येते म्हणून सांगतो. हे का शिकवतोय? हे याला वेळ लागतो का ना बाळा? तू काय करणार 0 0 0 0 5 0, मग प्लस करणार 5 0 0 आणि 5 5 25. मग तुला नंतर कळेल की 2500 आलं. तू या टाइम घालवलीस की नाही बाळा? तुझा टाइम जातो का नाही? मग टाइम वाचवण्याकरता आपण काय करतोय? टाइम आपल्याला रिड्यूस करायचं आहे, आपल्याला टाइम कमी करायचा आहे. त्यासाठी आपण ट्रिक शिकतोय बाळा. मग आता इथे 1 0 म्हणून 2 0 दिलं बघ. मी गुणाकार करतोय का तुझ्यासारखं? बघ 60 गुणिले 60 बघ करत नाही बघ. हे बघ 0 गुणिले 0 1 0 म्हणून 2 0 दिलं. 6चा वर्ग कर 36 झालं. मी केलं का गुणाकार? केला का गुणाकार? नाही. हा मग तसंच बघ आता 7चा वर्ग 7 7 49. 1 0 म्हणून 2 0 दिलं. केला का गुणाकार मी? नाही. नाही. आता बघ इथे 1 0 1 2 0 दे. 8चा काय करावं लागेल मला? 64. हा वारे वा एकदम छान जमलं. आता बघ आता 90चा कसं करशील सांग बरं. हा 90चा सांग. ओके हा बोल. 2 0 9 9 81. 81 झालं. आता 10चा कसं सॉरी 100चा वर्ग कसं करशील सांग आता. नाही इथं बघ इथं बघ आपण काय केलं 1 0 होतं तर 2 0 घेतलं बरं का. 2 0 आहेत तर आपल्याला काय करावं लागेल? 3 0. 3 दिसतात का? मी मोजतो बघ 1 2 3 4. किती घ्यावं लागतात? 4. 4. मग 1चा वर्ग कर. 1चा वर्ग किती? 1 आणि 4 0 1 2 3 4. आता तर बघ तू गुणाकार करून बघ बरं. 100 गुणिले 100 कर बाळा. 100 गुणिले 100 कर बाळा. तुझं येणार का नाही? 10,000 येणारच. 10,000 येणारच. आता सांग बरं खालचं सांग. आता खालचं सांग काय करू? 2चा वर्ग 4 बरोबर ना. इथं 2 0 आहेत म्हणून आपण 4 0 घेतलं. 1 2 3 4. सिंपल. कळलं? हो. हा आपण गुणाकार करतोय का? 200 गुणिले 200 करायला वेळ लागतो का नाही? वेळ लागतो का नाही? बोल. हो. हा बघा आता अशा पद्धतीनं करायचंय बघा. आता बघा इथं काय येतं 2 0 आहेत. 1 2 3 4. 4 0 दिलं आणि वर्ग करा 3चा. 3 त्रिक 9. मी गुणाकार करतोय का? नाही. कशा वेळेस करायचं? जर 0 एकक स्थानी असेल तर हे आपली ट्रिक लागते. ठीक आहे. आपली ट्रिक हे आपण करू शकतो. हे ट्रिक आपण वापरू शकतो. बघा असे 3 टाईप घेतो. 3 टाईप मध्ये तुम्हाला वर्गमूळ वर्ग पाठ करायची गरज नाही. वर्गमूळची पण ट्रिक सांगतो एकदम छान पद्धतीने. मग तुम्हाला काहीच ताण घ्यायचं काम नाही. ठीक आहे. 1 ते 10 पर्यंत एवढे कष्ट करा. 1 ते 10 पर्यंत पाढे करा आणि 1 ते 10 पर्यंत वर्ग करा. बाकीचं माझ्यावर सोडा. मी तुम्हाला शिकवून देतो. ठीक आहे. बघा आता 4चा वर्ग करा. 4 चोक 16 आणि 2 0 येतं 1 2 3 4 झालं. बघ बरं 400 गुणिले 400 करा. कॅल्क्युलेटर घ्या. उत्तर तेच येते. ठीक आहे. बघा आता 5 आहे. 5चा वर्ग करा 25 आणि हे 2 0 आहेत 1 2 3 4 झालं. चला लिहून घ्या. स्क्रीनशॉट मारून घ्या. टाईप 1. चला टाईप 1. चला टाईप 1. चला टाईप 1 लिहून घ्या. स्क्रीनशॉट मारून घ्या सगळ्यांनी.
आता काय करायचं, टाईप 2 आहे आपला, अजून लक्षात असू द्या, टाईप 2 आहे. 5 एकक स्थानी असेल तर, एकक स्थानी 5 असेल तर बघा आता 15चा वर्ग कसा काढायचा, 25चा वर्ग कसा काढायचा, 35चा वर्ग कसा काढायचा, 45चा वर्ग कसा काढायचा, 55चा वर्ग कसा काढायचा, 65चा वर्ग कसा काढायचा, 75चा वर्ग कसा काढायचा. बघा युनिट प्लेसला सगळं 5 दिसते सगळ्यांना. ठीक आहे, चला ओके. चला आता काय करायचं, 115ला पण 5 दिसतंय, इथं पण 5 दिसतंय. ठीक आहे, आता सिंपल आहे, काळजी करायचं काम नाही, एकदम सोपं आहे. बघा सगळ्यांनी लक्ष असू द्या सगळ्यांचं. ठीक आहे, सगळ्यांचं लक्ष असू द्या. आता काय करायचं बघ, प्रज्ञा लक्ष असू दे, प्रज्ञा, तनिष्का, जे काय ते बाकीचे, शुभ्रा, जे काही नवीन आहे ते. बघा काय करायचं बघा, आता इथं काय एकक स्थानी 5 आहे, बरोबर, 5 आहे, एकक स्थानी 5 आहे, तर काय करायचं, 25 लिहायचं, 5चा वर्ग करायचा, 5चा वर्ग 25. चला सगळे चॅट बॉक्स मध्ये टाका, 5चा वर्ग काय रे, 25. काय आहे, 5 गुणिले 5, 5 5 25, हे 5चा वर्ग. ठीक आहे. आता काय करायचं बघा, आता याच्या समोर काय आहे रे, याच्या समोर एक आहे, काय आहे, एक आहे, एक समोर काय आहे, एक आहे, एक. मग एकच्या समोरचा अंक जो असतो तो 2, मग या दोघाचा गुणाकार करायचं, 1 गुणिले 2 जर केला तर बाळांनो 2 येते. बघा काय केलंय, हा एक आहे, एकच्या समोरचा अंक 2 घेतला, 1 गुणिले 2 करा तर 2 आलं, इथं 2 समोर लिहून टाका, झाला वर्ग, 15चा वर्ग 225 झालं. ठीक आहे, चला पुढं, 5चा वर्ग 25 लिहिला, एकक स्थानी 5 आहे ना, 25 लिहा, 5चा वर्ग 25. आता हे 2 आहे ना समोर, 2 आहे ना याच्या समोर, 2च्या समोरचा अंक 3, 2च्या नंतर कोण येतो, 3, बरोबर, क्रमवार कोण येतो, 2च्या नंतर 3. मग या दोघाचा गुणाकार करा, बे दोन्ही सॉरी 3 दोन्ही 6, याचा 2 आलता ना, 3 दोन्ही 6. ठीक आहे, इथे 6 लिहा, झालं तुमचं उत्तर 625, 35चा. मग आता आपल्या घरी शिकवायचं दादाला, दादा बघ मी ट्रिक सांगतो बघ कसं करतो बघ, 5 एकक स्थानी 5 असेल ना तर बघ मी कसं वर्ग काढून दाखवतो बघ, 2 मिनिटात काढून दाखवतो. ठीक आहे, असं काढून दाखवायचं घरी. बघा इथं 5 आहे का, 25 लिहा, 5 आहे ना, 25 लिहा. ठीक आहे, इथं समोर काय 3, 3च्या समोर, 3च्या नंतर 4 येणार आहे, या दोघाचा गुणाकार करा, या दोघाचा, 3 चोक 12, मग हे 12 इथं समोर लिहून टाका, झालं उत्तर. झालं का उत्तर, झालं का. चला, बघून नुसतं बघून लिहिण्यात अर्थ नाही. प्रज्ञा तू एकटी दिसते, कोणाचाच कॅमेरा चालू नाही, तू दिसते म्हणून तुला बोलतोय जास्त. बघा 5चा वर्ग 25 आहे. ठीक आहे, 4च्या समोर कोण येणार, 5, मग या दोघाचा गुणाकार करा, 5×4 = 20 झालं. ठीक आहे, आणि हा कोण सांगणार, मला प्रज्ञा सांगेल याचं उत्तर. आता कसं करायचं प्रज्ञाचं सांग, प्रज्ञा किंवा तनिष्का सांगेल, दोघांपैकी एक कोणी सांगा. ठीक आहे, 1 मिनिट, मला प्रज्ञाला अनम्यूट करतो. ठीक आहे, प्रज्ञा, हा प्रज्ञा बोल रे, प्रज्ञा. प्रज्ञा, 5 आहे ना, याचा वर्ग 25, पुढं काय करायचं, पुढं काय करू, 5 गुणिले 6. अरे वा 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 वा, छान, एकदम छान. बघा बघा बरं किती छान बाळानं सांगितलं, तिसरीचं बाळ आहे, किती छान सांगितलं, वा, लक्ष आहे बाळाचं. ठीक आहे, चला मग आता गुणाकार कर बरं, 5×30. ओके, छान. अशा पद्धतीनेच कोण सांगणार आहे पुढचं, पुढचं तनिष्का सांगेल. तुझा माईक बंद करायला शिक बरं का, पप्पा शिकवतील. आपलं माईक, ठीक आहे, झालं की माईक बंद करायचं. ठीक आहे, ठीक आहे, हा बोल तनिष्का, तनिष्का, तनिष्का बोला. आपले मोठे मोठे भाऊ हे शिकतात, आपण शिकतोय, म्हणजे आपण काहीतरी वेगळं शिकतोय का नाही. चला तनिष्का, चला 5 आहे, 5×5 = 25, पुढं काय करायचं, 6च्या समोर 6चा गुणाकार करा, 6×7 = 42, झालं, सिंपल. असं करायचंय बाळा. ठीक आहे, वेळ लावायचं नाही सांगायला, लगेच पटकीनं सांगून द्यायचं, 5चा वर्ग 25. मग हे 7च्या पुढं कोण असणार आहे, क्रमवार 8 येतो, 7×8 = 56, झालं. 5 25 लिहा, 5चा वर्ग, 8च्या समोर क्रमवार कोण येतो, 9,
कोण येतो 9. 9 8 72. 72 लिहा झालं. काय अवघड आहे का? काय अवघड आहे का? एकदम सिंपल आहे का नाही? चला पुढं. आता ठीक आहे, मिटवतो. चला 95चा सांगा. 5 एकक स्थानी आहे. 25 लिहा. आता 9च्या समोर 10. 10 9 90. झालं उत्तर. ठीक आहे. चला हे 115 आहे. मग हा 5 आहे. 25 लिहा. 11 नंतर कोण येतो? 12. 11 गुणिले 12 करा. 132 येते. बरोबर का रे? गुणाकार 11 गुणिले 12 करा. 132 येते का? 11 गुणिले 12 करा. 132 येते का? किती येते रे? चला गुणाकार करू. ठीक आहे. बे एक बे, त्याच्यानंतर बे एक बे प्लस द्या. मग 1ला 1 आणि हा 1ला 1 लिहा. इथं किती 2 आणि हे 3 हा 1. 132 येते. ठीक आहे. 132 येते. मग काय करायचं? 132 जशाचं तसं लिहायचं. ठीक आहे. 132 कळालं? बाउन्स होऊ दे नका. आता इथं 100 इथं किती आहे? 125 आहे. मग 5 एकक स्थानी आहे. 25 लिहा. ठीक आहे. तर 12 आहे. 12 नंतर कोण येतं क्रमवार? 13. मग 12 गुणिले 13 करा. किती येते उत्तर? काढा. 12 गुणिले 13. गुणाकार पण आला पाहिजे. चला 156 येतो का रे? मी सांगतो तरी पण. चला 3चा पाडा 2 पर्यंत म्हणा. 3 दोन्ही 6. हातचा 1. 3 1 3 आणि हातच्याचा 1 4. ठीक आहे. 0 किंवा प्लस द्या. ठीक आहे. 1 1 1 1 1 दोन्ही 2. 1 1 1. इथे लिहा 6. सॉरी इथं 6. 1 मिनिट 1 मिनिट. 12 गुणिले 13 आहे ना? ओके ठीक आहे. 12 नंतर 13. चला गुणाकार कर रे. चला 3 दोन्ही 6. त्यानंतर 3 1 3. ठीक आहे. नंतर प्लस द्या. मग 1 बे 1 बे नंतर म्हणजे 1 1 2 2 आणि 1 1 1. आता करा. इथे किती 6 आणि या दोघांची बेरीज करा. 3 आणि 2 5 आणि हा 1ला 1 म्हणजे 156. 156 येतोय तर 156 समोर लिहून टाका. झालं तुमचं. सिंपल आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता कुठलाही वर्ग. जर एकक स्थानी 5 असेल तर तुम्ही एकदम छान पद्धतीने काढू शकता. 2 डिजिट मध्ये तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही. 2 डिजिट मध्ये तुम्हाला 2 अंकी मध्ये तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. 2 अंकी मध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला 2 अंकी मध्ये. ठीक आहे. हे थोडस कॅल्क्युलेशन थोडं वाढेल, त्याच्यामुळे थोडस येतो प्रॉब्लेम. ठीक आहे. चला टाईप 2 कळाला सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये टाका. चला टाईप 2 कळाला असेल तर चॅट टाईप 3 मध्ये जसं की 24चा वर्गमूळ काढायचे, जसं की 42चा वर्गमूळ काढायचंय तुम्हाला, जसं की तुम्हाला 30चा येतोय तुम्हाला 0 आहे ना, 30चा येतोय. मग 32चा वर्गमूळ काढायचे तर काढू शकता. बघा कसं काढायचं. बघा कसं काढायचं सिंपल. बघा आता काहीच ताण घ्यायचं नाही डोक्याला. बघा सिंपल मी सांगतो छान पद्धतीत. बघा आता काय करायचं. पहिली स्टेप, या तिघाचा गुणाकार कोणाचा? 2 गुणिले 4 गुणिले 2 गुणिले बरोबर किती? ठीक आहे. बरोबर किती? मग आता काय करायचं? 4 दोन्ही 8. या दोघाचा गुणाकार करा. 8 येतोय. नंतर गुणिले 2 करा. हे 2 गुणिले करा. मग 8 दोन्ही 16. ठीक आहे. ह्याचा गुणाकार सगळ्यांना जमतो? प्रज्ञा हे गुणाकार करता येते तिघाचा? चला टाकायच्या बॉक्स मध्ये. हो ठीक आहे. हो म्हणा. चला पुढे जाऊया. आता काय करायचं? याचा गुणाकाराला 16. ठीक आहे. याचा गुणाकाराला 16. आता जे मध्ये बसलेत ना हे दोघं बसलेत ना, यांना 2 डिजिट मध्ये लिहायचं, 2 अंकी मध्ये. मग 2चा वर्ग करा 4. ठीक आहे. या 4चा वर्ग करा 16. मग काय करायचं? एकक स्थानचा अंक सोडायचा, म्हणजे इथं डॅश मारू आणि हे 16 याच्यात ऍड करायचं. ऍड करायचं म्हणजे त्याच्यात मिळवायचं. हे 6 लिहितोय, इथं 7 येईल, इथं 5 येईल, म्हणजे 576. 24चा वर्ग 576. कळालं? आता तसंच बघा तुमच्या जवळपासचा घेऊ. 13चा वर्ग काढू आपण. 13चा वर्ग. आता बऱ्याच जणाला पाठ आहे ना 13चा. मग सिंपल ना. मग आता तुम्हाला कळेल. याचं कॅल्क्युलेट करून बघा. 24 गुणिले 24 करा. तर बघा 256 येतो का नाही? बघा 256 येतोच. बघा 4 चोक 4चा पाडा 4 पर्यंत म्हणा. 4 चोक 16ला 6. चला 1. ठीक आहे.
4चा पाडा 2 पर्यंत म्हणा. 4 दोन्ही 8 आणि हाताचा 1 9. ठीक आहे, इथं प्लस दिलं. बे एक बे बे दोन्ही सॉरी बेचोक 8. 2चा पाडा 4 पर्यंत म्हणा, 4 पर्यंत म्हणा. बे एक बे बे दोन्ही 4 बे एक बे बे दोन्ही 4 बे त्रिक 6 बेचोक 8. इथली 8. ठीक आहे, 2चा पाडा 2 पर्यंत म्हणा, 2 पर्यंत. बे एक बे बे दोन्ही 4. मग हे 6 झाले. ठीक आहे, 6 झाले. मग हे काय झाले, 9 9 8 किती, 17. 17ला 7 हातचाला 1 बघा. 5 आणि 1 सॉरी 4 आणि 1 5. किती झाले, 576. 576. बघा बरं, ह्याला वेळ लागतो का नाही, हे लगेच उत्तर काढलं. अशाच पद्धतीने ह्याला पण काढूया. आता काय करायचं, या तिघाचा गुणाकार 1 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले झालं. मग 1 गुणिले 3 3च येते, 3 दोन्ही 6. मग याचा आणि याचा वर्ग करायचा. 1चा वर्ग 1 म्हणजे 2 डिजिट मध्ये लिहायचं बाळांनो. हे काय 3 3चा वर्ग 9 0 9 लिहायचं. मग एकक स्थान सोडायचं इथं आणि हे 6 जो आहे तो इथं ऍड करायचे. ठीक आहे, करा. 9 6 1 कळालं. 9 6 1. ठीक आहे, म्हणजे 169. कळालं, उत्तर आलेलं. चला, कळालं सगळ्यांना. चला चॅट बॉक्स मध्ये टाका. कळालं का, सिंपल आहे. आता आपण सिंपल आहे, हे जे झाल्यानंतर वर्ग झालं, पाडे झाल्यानंतर आपण गुणाकार शिकू, गुणाकाराच्या ट्रिक शिकू, भागाकार शिकू, भागाकाराच्या ट्रिक शिकू. सगळं आपण व्यवस्थित पद्धतीने जाऊया. ठीक आहे, आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन करायला त्रास झाला नाही पाहिजे. ठीक आहे, चला पुढचं 31चा वर्ग काढा. सिंपल आहे बघा. यांचा वर्ग करायचा 3 गुणिले तिघाचा गुणाकार ह्या तिघाचा 1 गुणिले 2. मग 3 3 1 3 3 दोन्ही 6 6 आलं. मग काय करायचं, आतमधले जे बसलेत ना हे दोघं भाऊ, या दोघा भावाला काय करायचं, वर्ग करून टाकायचं. दोघाचा वर्ग करायचा. मग 2 अंकामध्ये लिहायचं, 2 डिजिट मध्ये लिहायचं. तर काय करायचं, 3चा वर्ग 9. ठीक आहे, 1चा वर्ग 1 आणि हे 6 काय करायचं बाळांनो, एकक स्थान सोडायचा, युनिट प्लेस सोडायचा आणि ऍड करायचं. प्लस 6 1 सॉरी 9. चला करून बघा. 31 गुणिले 31 करा, उत्तर येतो. चला 31 गुणिले 31 करा, उत्तर येते की नाही चेक करा. चला घ्या कॅल्क्युलेटर हातात, घ्या कॅल्क्युलेटर आणि काढा. सिंपल आहे, घ्या कॅल्क्युलेटर आणि उत्तर काढा. चला, हा कोण सांगणार रे, 42 कोण सांगणार. चला मला प्रज्ञा किंवा जे काही नवीन आहेत त्यापैकी एक जण सांगा. चला 8 मिनिटं बाकी आहेत. 8 मिनिटानंतर आमचा दुसरा नवीन क्लास तयार सुरू होणार आहे, कारण का तो रेग्युलरचा क्लास आहे, तो चालूच असणार आहे आमचा. ठीक आहे, दिव्या आनंद वाघाडे वाघाडे सांगतील का. हा स्नेहल सहारे शहारे शहारे सॉरी शहारे. हा स्नेहल मॅडम बोला. चला स्नेहल मॅडम. तनिष्का वरी आहे. चला येऊ. पियुष ताटे सांगेल. श्री पण आहे आमचा रेग्युलरचा श्री. हा प्रज्ञा तर सांगेल. समर्थ आला का, ओके. चला समर्थ. चला ओप्पो कोण आहे, ओप्पो CPH21. चला बोला. CPHP. ओके ठीक आहे. चला लास्ट आहे आमचा सुघोष सांगेल बघा, तिसरीचा बाळ. सुघोष बोल रे, सुघोष. सुघोष. सर पहिले हा आपण बोल. हो हम्म सर बोल. पहिले आपण 4 गुणिले 2 गुणिले 2 करूया. म्हणजे तिघाचा गुणाकार 4 गुणिले 2 गुणिले 2. बर, हा पुढं 4 दुने 6 6 दुने 4 दोन्ही 12 6 आहे. 12 उत्तर येतं. 4 दोन्ही 8. ह्या दुने दोघाचा 8 गुणाकार कर. 4 दोन्ही 8. मग हे गुणाकार 2. 8 दुने मग 8 दोन्ही 16. हे झाले 16. कळालं, 16. कळलं का. हो मग आणि काय करतो, हे त्याच्यानंतर आतमधल्यांचे वर्ग. हा बोल. 2चा वर्ग 4 0 2 0 4 लिहायचं, 2 डिजिट मध्ये आणि लिहायचं. ओके, हा 4चा वर्ग 4चा 16. वर्ग 16 हा पुढं 16 आणि 16 त्याच्या खाली लिहायचा, प्लस करायचा.
युनिट प्लेस सोडायचं, एकक स्थान सोडायचं आणि हे जे 16 आहेत ना 60च्या असे खाली लिहायचे. हा, कळलं का? 60च्या 60च्या खाली खाली आलं. हा, ऍडिशन आणि कर. त्यांची प्लस 4चा 4 4 6चा 6 6 7 1 चा 7 1 1 1 1700 चा 1 1764 64 1764 42चा कळालं का? ओके. हो गुणाकाराचा तुला प्रॉब्लेम आहे. इथं काय म्हणला 4 2 6 होत नाही, 6 8 होतोय. लक्ष असू दे. कळालं? तुझा अभ्यास कमी पडतोय सुघोष. प्रज्ञाला ओळखतो का? प्रज्ञाला ओळखतो का? हो प्रज्ञाला सर ओळखतो का सुघोष? हो सर हो सर ओके, तू याच क्लास मधली आहे. ओके, आता बघ प्रज्ञा सांगते बघ. तुझ्या लहान आहे एका वर्षानं. बघ आता प्रज्ञा सांगेल. प्रज्ञा सांगेल मला 26. चल प्रज्ञा सांग रे. प्रज्ञा प्रज्ञा गेली का? चला प्रज्ञा बोल रे. प्रज्ञा 2 multiply 6 बोल पुढं. किती आहे? 14. बघ बरं, इकडे बघ बाळा. प्रज्ञा हे बघ, 6 दोन्ही हे दोघांचा गुणाकार कर. 2 गुणिले 6 6 दोन्ही 12 12. मग इथं हे गुणाकारात चिन्ह दिलं, हे 2 लाव पुढं. मग हे दोघांचा गुणाकार कर. 12 दोन्ही 24 झालं. हा, आता काय करावं लागेल मग? बोल बाळा. हे जे दिसते बाळा, हे दोघं, हे ओळखीचे दोघं आहेत ना, हे आतमध्ये, या घराच्या आतमध्ये बसलेत का नाही? हे दोघांच्या घराच्या आतमध्ये बसलेत ना, यांचे काय करायचं? वर्ग. काय करायचं? वर्ग. हा, 2चा वर्ग 2 डिजिट मधल्याचं 0 4 आणि 6चा वर्ग 36 36. आता काय करावं लागेल मग? हे जे 24 आहेत का, असे ठेवायचे का खिशामध्ये आपल्या पॉकेटमध्ये? नाही ठेवायचे. हा, हे एकक स्थान सोडायचा, युनिट प्लेस सोडायचा आणि हे 24 काय करायचं? इथं ऍड करायची. काय करायचं? चल ऍडिशन कर. 6 7 6 झालं का? कळालं का बाळा? हो चल लिहून घे व्यवस्थित. लिहून घे व्यवस्थित. व्यवस्थित लिहून घे. चला, ऍज अ होमवर्क तुम्हाला, ऍज अ होमवर्क म्हणून बघा, आता तुम्हाला होमवर्क देतोय. ठीक आहे, आता 8वीचा आता लगेच क्लास चालू आहे आमचा, जो काही रेग्युलर बॅच आहे. रेग्युलर आले कोणी जायचं नाही, रेग्युलर आले. आता काय करायचं बघा, आता तुला होमवर्क म्हणून बघा, घ्या होमवर्क म्हणून तुम्हाला. चला 27चा काढायचा आहे, त्याच्यानंतर 36, त्याच्यानंतर 48, 65, 70. तिन्ही टाईप मध्ये काढायचं. 3 टाईप मध्ये, जे टाईप आला तो टाईप न काढायचं. 34, 14, 21. चला एवढं होमवर्क. चला एवढं होमवर्क पटापट पटापट लिहायचं आहे. आणि रेग्युलर वाले आता जे काही नवीन आहेत तर मी क्लास एंड करतोय आणि परत जॉईन करायचंय. जे काही रेग्युलर आहेत त्यांनी. चला, लिहिणं झालं असेल तर सांगायचंय लवकर. लिहिणं झालं असतं सांगायचंय. आणि जे काही नवीन आहेत रे बाळांनो, लक्ष असू द्या. नवीन आहेत ते काय करायचं? 9623747015 ला काय करायचं? आपण जे नवीन आहेत ना, न्यू ग्रुप तयार करूया. न्यू स्टुडंट न्यू ग्रुप. न्यू स्टुडंट न्यू ग्रुप आपण काय करूया? तयार करूया. ठीक आहे, तर मला ह्याने इथं काय करायचं? मला हाय टाकायचं आणि नाव सांगायचं. जसं की प्रज्ञा माझ्या ओळखीची आहे, प्रज्ञा. ठीक आहे, प्रज्ञा
असं टाकायचं, हाय आय एम प्रज्ञा, संपला विषय, किंवा मी प्रज्ञा. ठीक आहे, चला सगळ्यांनी काय करायचं, होमवर्क टाकायचं. एक ग्रुप तयार करूया होमवर्क साठी, आपण स्पेशली होमवर्क साठी ग्रुप तयार करूया, त्याच्यामध्ये ऍड करणार आहे तुम्हाला. ठीक आहे, प्रत्येकाने मला, हे नंबर आहे माझा 96237470 9623747015, हे माझा नंबर आहे. त्याला हाय टाकायचं, नाव टाकायचं, आणि आपण ग्रुपमध्ये ऍड होऊ, असं हळूहळू आपण मोठी लिस्ट तयार करूया. ठीक आहे, चला चला, झालं का, लिहून झालं प्रज्ञा? हो. ठीक आहे, चला एंड करतोय क्लास, एंड करतोय. परत जॉईन करायचंय, शुभ्रा, सानवी, मनस्वी, सगळे समर्थ विमर्थ सगळे परत जॉईन करायचं. ठीक आहे, चला ओके, क्लास एंड करतो.